न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सचिन पवार कराटे अकॅडमीच्या माध्यमातून 6वा आझाद कप कराटे चॅम्पियनशिप स्टेट लेव्हल विभागीय स्पोर्ट कॉम्प्लेक्स नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। विजेत्या स्पर्धकांना 12 सायकल वेगवेगळ्या गटांमध्ये पारितोषिक म्हणून देण्यात आले। त्या व्यतिरिक्त संतोष निलेश नरवडे सर, बैरागी सर, संतोष चव्हाण सर, सचिन शिर्के सर, हबीब रेहमान सर आणि संतोष। ब्लॅक बेल्ट चॅम्पियन कॅटेगरीमध्ये 7,500 रुपयांचं रोख पारितोषिक हे मुलांच्या गटाला मिळालं। त्याचप्रमाणे मुलींच्या गटात 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आले। त्याचप्रमाणे या स्पर्धेत 3.5 वर्षांची महिरा पाटील तसेच 6 ते 7 वयोगटात वीरा ठाकूर, अद्विका मोर, अधिष्ठा नाणीर, तन्मय सावंत या चिमुकल्यांनी विशेष प्रावीण्य दाखवलं। वीरा ठाकूर हिने 2 सुवर्णपदक व ट्रॉफी पटकावली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पल्स हॉस्पिटलचे सहकार्य लाभले। त्याचप्रमाणे A to Z सायकल यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। त्यातील 2 ट्रॉफी दिल्ली पब्लिक स्कूल यांनी प्रायोजित केल्या होत्या। मुलांना सन्मानित करण्यासाठी डॉक्टर शलोन मानवता हॉस्पिटल, इंदूरवाला मॅडम, MSEB स्कूल प्रिन्सिपल कुझिमा मर्चंट, डायरेक्ट A to Z या सर्वांनी पारितोषिकं देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला। यासाठी नाशिक, मुंबई, अमरावती, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, चाळीसगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील स्पर्धकांनी चॅम्पियनशिपमध्ये सहभाग नोंदवला होता। या कार्यक्रमाला जसं तुम्ही सर्वजण बघू शकता की हे छोटे छोटे सर्व चिमुरडे इथे आलेले आहेत आणि यांनी स्वतः आपले फाईट करून त्यानंतर काटा करून यांनी मेडल्स आणि पदकं मिळवलेली आहेत। तर लहानपणापासून मुलांमध्ये किलिंग इन्स्टन्स असणं गरजेचं आहे। आजकाल तुम्ही बघतात की बरेच लोक म्हणजे जे खूप प्रगती करतात पण तरी पण आत्महत्येसारख्या त्या याला प्रवृत्त होतात तर ते कारण त्याच्या मागचं हेच आहे की त्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट कमी असतं। फायटिंग स्पिरिट कमी असल्यामुळे ह्या गोष्टी होतात आणि आज यांना सर्वांना मोटिवेट करण्यासाठी आपल्याकडे मानवता हॉस्पिटलच्या डॉक्टर शालोम आलेले आहेत आणि MSB स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम, इंदोरवाला मॅडम इथे आज आलेल्या आहेत। त्यांनी ह्या मुलांना सगळ्यांना जे आहे मोटिवेशन दिलेलं आहे आणि यांचा आज सगळ्यांना मुलांना जे बक्षीस आणि पारितोषिक वाटण्यात आले त्यासाठी यांनी इथे त्यांचा आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।